नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जिल्हा परिषद नागपूर आरोग्य विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जी आहे, स्टाफ नर्स पदासाठीची जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता 15वा वित्त आयोग अंतर्गत UHWC व आयुष कार्यक्रमांतर्गत कंत्राटी तत्वावर पदभरती करता ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. 15वा वित्त आयोग अंतर्गत UHWC व आयुष कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत खालील तक्त्यांमध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर खालील रिक्त पदांसाठी पदभरती घेण्याकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये पदे पाहू शकता. अर्बन HWCसाठी स्टाफ नर्स एकूण 33 पदे, अर्बन HWC MPW मेलसाठी एकूण 31 पदे आहेत. समितीच्या निर्णयानुसार नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. प्रवर्ग पाहू शकता. SC साठी यामध्ये स्टाफ नर्ससाठीच्या जागा SC साठी 5, ST 2, VJA 1 आहे, NTB साठी 1, NTC साठी 1 आहे, NTD साठी 1 आहे, SBC साठी 1, OBC साठी 5, SCBC साठी 3, EWS साठी 3 आणि ओपनसाठी 10 त्या जागा आहेत. शैक्षणिक पात्रता GNM पूर्ण असणे आवश्यक आहे आणि रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडचं रजिस्ट्रेशन नोंदणी असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा आहे 43 वर्षापर्यंत. मागासवर्गीयसाठी आहे 38 वर्ष. खुल्या प्रवर्गासाठी आहे. एकत्रित मात्र मानधन आहे दरमहा 20,000 इतका आहे. दुसरं पद आहे MPW मेल, एकूण 31 जागा यासाठीच्या. एकूण पाहू शकते. यामध्ये आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती विस्तारित पद्धतीने इथे चेक केली जाऊ शकते. शैक्षणिक पात्रता आहे HSC पास इन सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंटर इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता आहे 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय प्रवर्गासाठीची आणि त्यानंतर 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठीची. मानधन आहे 18,000 प्रतिमाह. यामध्ये पाहू शकता ही एकूण पदे झाली 64. यानंतर आयुष या पदासाठीची पदे आहेत एकूण 1 जागा. अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया आहे स्टाफ नर्स पदासाठीची आणि MPW मेल या पदासाठीची. सविस्तर जाहिरात अटी आणि शर्तीसह अधिकृत संकेतस्थळ जे आहे जिल्हा परिषद नागपूर या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर उमेदवारांचे मेरिट लिस्ट पदभरतीसाठीच्या ज्या विविध ज्या अपडेट आहेत या भरती प्रक्रियेच्या ह्या अधिकृत संकेतस्थळावर दिले जातील आणि यासाठी तुमचं अधिकृत संकेतस्थळ जे आहे हे चेक करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याची पद्धत ही उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता. लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर तुमचा जो अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी या संकेतस्थळावर उपलब्ध अर्जाचा नमुना डाउनलोड करून सदर अर्ज भरून खाली दिलेल्या जो पत्ता आहे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून सदर अर्ज कार्यालयामध्ये जमा करणे सुद्धा अनिवार्य असेल. उमेदवारांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे. पहिल्यांदा हा जो Google फॉर्म देण्यात आलेला आहे याद्वारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने तुमचा अर्ज महत्त्वाच्या कागदपत्रांसह पाठवणे आवश्यक आहे. कागदपत्रे पाहू शकता काय काय आवश्यक आहेत. पदविका प्रमाणपत्र आवश्यक आहे. गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे आहेत. शाळा सोडल्याचा जन्माचा दाखला आहे. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, RTGS NEFT द्वारे अर्ज शुल्काचा भरणा केल्याची पावती अथवा डिमांड ड्राफ्ट आवश्यक आहे. लहान कुटुंब असल्याबाबतचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर अनुक्रमांक 1 ते 9 पर्यंतचे सर्व दस्तावेज क्रमवारीत जोडावेत असणं आवश्यक आहे. पदभरती प्रक्रिया सुरू होऊन संपुष्टात येईस्तोवर सर्व टप्प्यावर माहिती उपलब्ध करून द्यायची जबाबदारी उमेदवारांची राहील. अर्ज सादर करण्याची तारीख पाहू शकता. 6 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल 17 फेब्रुवारी 2025 5 वाजेपर्यंत. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण पाहू शकता. राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. अर्ज सबमिट करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने. वरील सर्व पदे हे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून यांची पाहू शकता कालावधी हा 29 जून 2025 पर्यंतचा असणार आहे आणि यानंतर पाहू शकता हा कंत्राटी पद्धतीने फक्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 29 जून 2025 पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर
मानधन जे आहे हे डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. या पद्धतीने पाहू शकता, उमेदवारांची जी निवड पद्धत आहे, या निवड पद्धतीमध्ये उमेदवारांची जो मुलाखत घेतली जाईल, या मुलाखतीसाठीचे गुणांकन पद्धती यामध्ये विस्तारित पद्धतीने सांगण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने उमेदवारांची गुणांकन पद्धती असेल, तर पाहू शकता. पदासाठी आवश्यक क्वालिफायिंग एक्झाममधील गुण जे आहेत अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे सिलेक्ट केले जातील. यासाठी 50 अधिकतम गुण असणार आहेत आणि त्याचबरोबर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्येच अधिकतीमध्ये शैक्षणिक अर्हता असल्यास यामध्ये विचारात घ्यायचे आहे. अधिकतम 20 गुण यामध्ये दिले जातील आणि त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव यासाठी अधिकतम 30 गुण असतील. अशा एकूण 100 गुणांपैकी उमेदवारांना जे आहेत गुणांकन पद्धतीनुसार गुण दिले जातील आणि त्यावर आधारित मेरिट लिस्ट निकाल जाहीर करून उमेदवारांचं सिलेक्शन प्रक्रिया जी आहे पूर्ण केली जाईल. मागासवर्गीय आता ॲप्लिकेशन फी किती आहे? मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹100 आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹150 तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या अधिकृत खाते क्रमांक देण्यात आले आहे. या खात्यावर डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्हाला पाठवायचे आहेत आणि डिमांड ड्राफ्ट जो आहे तो जोडणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे पाहू शकता. जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत आरोग्य विभागासाठीची ही भरती प्रक्रिया स्टाफ नर्स आणि MPW मेलसाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करू शकता. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.